जन्माद्यस्य तोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यं सूर्यः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। नारायणाय परिपूर्णगुणार्णवाय विश्वोदयस्थितिलयो नियतिप्रदाय ज्ञानप्रदाय विबुधासुरसौख्यदुःखसत्कारणाय वितताय नमो नमस्ते। नौमिन्यायसुधाजिगुरुजयमुनीन् श्रीपादराट्सन्मनीन् व्यासार्यान् विविधागमाब्धिविहरान् श्रीवादिराजानपि वन्दे हंसवरान् रघूत्तमगुरून् वैदव्यपारानिधिं श्रीसत्यव्रतराघवेन्द्रमुनिपां सद्बोधसद्यानपाम् विद्यायां विबुधाचार्यं वेदज्ञानाभिचन्दिरं दुर्मतध्वान्तमार्तण्डं सत्यध्यानमुनिं भजे। सत्याभिज्ञकराब्जोत्थान् पञ्चाशद्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदर्शिवानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। विद्यापीठविदातारं विद्यावारिधिचन्दिरं विद्यार्थिवत्सलं वन्दे महामहिम सद्गुरुम् आपादमौलिपर्यन्तं गुरूणामाकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः शुभां ध्यायन्ति ये कामान् गुरुदेव प्रसार्जान् इतरान् आत्मपापोत्थान् तेषां विद्या फलिष्यति। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम हरिः ओम हरिः ओम। ब्रह्मरुद्रादिवन्द्यं त्वां भजे वेङ्कटनायकं निवारयस्वानिष्टानि साधयेष्टानि माधव। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। मागील चिंतनामध्ये आपण पाहिले भगवंत स्वतःची वरयात्रा घेऊन कशा पद्धतीने परमात्मा त्या नारायणपुरीमध्ये दाखल होतात, कशा पद्धतीने परमात्म्याच्या त्या वरयात्रेची सोय केली जाते। विश्वकर्मा देवाद्वारे तसेच इंद्र देव यांच्या अधिपत्याखाली कशा पद्धतीने नगराचा विकास होतो, कशा पद्धतीने त्यांच्या भोजनाची व्यवस्था होते, निवासाची व्यवस्था होते यात्रेकरांची, व तोंडमान राजाद्वारे अग्निदेवाच्या साह्याने कशा पद्धतीने नाना विविध पक्वान्न निर्माण होतात याबद्दल आपण चिंतन केलेलं आहे। आजच्या कथेस चिंतनास प्रारंभ करूयात। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम। शुक्रवारे दशम्यां च सायंकाले विनयनृपः चतुरंगबलं सर्वं निधाय पुरतः श्रुतम्। आकाश राजा शुक्रवारच्या दिवशी सायंकाळी दशमी तिथीला चतुरंग सेनेनिशी सर्व आयुधा इत्यादी घेऊन सज्ज होऊन हत्ती, घोडे, रथ, पायदळ असं सर्व काही घेऊन स्वतःच्या पुत्रासमेत अर्थात वसुदानासमेत तसेच तोंडमान राजा यांच्या समेत अलंकाराने युक्त होऊन सुशोभित होऊन नाना विविध मंत्र्यांशी भगवंताच्या दर्शनासाठी निघाले। सभां चकार रत्नगाढ्यं विश्वकर्म विभोः प्रियां तत्रासीनां महाभाग ब्रह्माद्या सर्वदेवताः। रत्नांनी जडित, रत्नांनी मडवलेल्या 10,000 स्तंभांनी युक्त अशा सभेमध्ये भगवंत हे विराजमान होते। त्यांचं ते निवासस्थान होतं। त्या ठिकाणी गाजत वाजत भगवंतास विवाह मंडपात नेण्यासाठी आणण्यासाठी हे आकाश राजा आपल्या सहकुटुंब सहपरिवारानिशी येतात, भगवंताला नमस्कार करतात,
आज्ञा मागतात. बघा, आज्ञेला फार महत्व आहे. परत आज्ञा मागतात वशिष्ठ ऋषींची, स्वतःच्या कुलगुरु बृहस्पती आचार्यांची, भगवंताची, येतात का बाबा अनुग्रह करावा या आपण, अशी आज्ञा मागतात. आज्ञा मागितल्यानंतर गाजत वाजत भगवंताला आकाशराजा त्या लग्न मंडपामध्ये आणतात व बसायला आसन देतात व आकाशराजा स्नानशुद्धी करतात. स्नानशुद्धी केल्यानंतर आकाशराजा भगवंताची पाद्यपूजा करतात. काय सौभाग्य आहे बघा, भगवंताची पाद्यपूजा. सर्व ऋषीमुनी विप्र साक्षात भगवंत सच्चिदानंदात्मक विग्रह, सच्चिदानंदात्मक भगवंत त्यांची पाद्यपूजा करण्याचं सौभाग्य त्या आकाश राजाला प्राप्त होतं. ते आकाश राजा कोणी सामान्य नाहीयेत. भगवंताची पाद्यपूजा करताना सर्व त्या ठिकाणी उपस्थित देवता, ऋषी, मुनी, विप्र जे आले होते, देवतागण आले होते वरयात्रेत, सर्व ऋषी आले होते, सर्व मुनी आले होते. या सर्वांना आकाश मार्गाने जात असताना पृथ्वी तलावरती जे विप्र आहेत त्यांनी विचारलं, कुठे चाललात? मागे आपण ह्याच्याबद्दल चिंतन केलं. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात, आम्ही भगवंताच्या विवाहाला चाललो, विवाहासाठी चाललो. तेव्हा ते विप्र म्हणतात, आम्ही देखील येऊ, आम्ही नुसते नाही, सहकुटुंब सहपरिवार, नुसतं एवढंच नाही, शिष्य परिवारासमेत येऊ. सकल शिष्य परिवारासमेत आले. मग हे सर्वजण जेव्हा आकाश राजा भगवंताची पाद्यपूजा करतात तेव्हा काय म्हणतात, सहस्त्र शीर्षा पुरुष इति मंत्रम समुच्चरन् धरण्यास्त्रावितैः कृत्वा स्वामी तीर्थै जलै शुभै हरिपादोदकं पुण्यं दधार शिरसा नृपः. श्रीमद भागवत महापुराणामध्ये दशमस्कंदामध्ये 14वा श्लोक येतो. पुरुषं पुरुष सूक्तेन उपतस्ते समाश्रिताः. पुरुष रूपी परमात्म्याची किंवा पुरुषोत्तमाची पूजा कुठल्या मंत्राने होते? पुरुषं पुरुष सूक्तेन उपतस्ते समाश्रिताः. पुरुष सूक्तानेच भगवंताची पूजा होते. पूजा झाल्यानंतर, पूजा संपन्न झाल्यानंतर भगवंताची अर्थात जी पाद्यपूजा आहे ती कशी झाली, तर राणी भगवंताच्या चरणावर जल समर्पित करते व राजा अर्थात ते आकाश राजा स्वतःच्या हाताने पादप्रक्षालन भगवंताचे पाय चोळतात, स्वच्छ करतात. नंतर ते पादोदक शिरसा धारण करतात व धारण केल्यानंतर अंतरपाठ धरला जातो. सावधान ततस्तु घंटिका घोषं कृतवान् देवचिन्तकः सुमुहूर्ते तदा प्राप्ते मंगलाष्टकमब्रवीत्. शुभमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मी नारायण ध्यान सावधान. लक्ष्मीर्यस्य परिग्रहः कमलभूत सूनो गुरुरात्मरथ पौत्रश्चंद्र विभूषणः सुरगुरुशेषश्च शय्यासनः. ब्रह्माण्डं वरमन्दिरं सुरगणा यस्य प्रभो सेवकाः सत्रैलोक्यकुटुम्बपालनपरः कुर्याद्धरिर्मंगलम्. अंतरपाठ धरला जातो. अंतरपाठ धरल्यानंतर मंगळाष्टकाशा पद्धतीने सुरू होतात. शुभमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मी नारायण ध्यान सावधान. ब्रह्मा वायुगिरीश शेष गरुडा देवेन्द्र कामो गुरो चंद्रार्को वरुणानलो मुनियमो वित्तेश विघ्नेश्वरो नासत्यो निर्वृतिर्मरुद्गणयुता पर्जन्यमित्रादयः. सस्त्रीका सुरपुंगवा प्रतिजनं कुर्वन्तु नो मंगलम्. शुभमुहूर्ते सावधान सुलग्न सावधान श्रीलक्ष्मी नारायण ध्यान सावधान. विश्वामित्र पराशरोर्वभृगभोगस्य पुलस्य क्रतुः श्रीमान् त्रिमरीचिकौत्स्य पुलः शक्तिर्वशिष्ठोऽङ्गिराः
मांडव्यो जमदग्निगौतमभरद्वाजादयस्तापसाः श्रीविष्णो पदपद्मचिन्तनरताः कुर्वन्तु नो मङ्गलम्। सुलग्नः सावधान शुभमुहूर्ते सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान। मान्दाता नहुषोऽम्बरीश सगरो राजा पृथुहयहयः श्रीमान् धर्मसुतो नलो दशरथो राजा याति यदुः इक्ष्वाकुश्च विभीषणश्च भरतश्चोत्तानपादो ध्रुवौ श्चेत्याद्या भुवि भूभुजश्च सततं कुर्वन्तु नो मङ्गलम्। शुभमुहूर्ते सावधान सुलग्नः सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान। श्रीमेरु हिममांशमन्दरगिरे कैलासशैलस्तथा माहेन्द्रो मलयश्च विञ्जनिषदौ सिंहस्तथा रैवतः सह्याद्री वरगन्धमादनगिरिर्मैनाकगोमन्तकौ त्याद्या भुवि भूधरा प्रतिदिनं कुर्वन्तु नो मङ्गलम्। शुभमुहूर्ते सावधान सुलग्नः सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान। गंगा सिंधु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कृष्णा भीमरथी च फल्गु शरयो श्रीगण्डकी गोमती कावेरी कपिलावराह तनया नेत्रावलीत्यादयो नद्या श्रीहरिपादपङ्कजभवाः कुर्वन्तु नो मङ्गलम्। शुभमुहूर्ते सावधान सुलग्नः सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान। वेदाश्चोपनिषद्गणाश्च विविधाः साङ्गाः पुराणान्विता वेदान्ता अपि मन्त्रतन्त्रसहितास्तर्काः स्मृतीनां गणाः काव्यालङ्कृतिनीतिनाटकविधा शब्दाश्च नानाविधाः श्रीविष्णोर्गुणराशिकीर्तनपराः कुर्वन्तु नो मङ्गलम्। शुभमुहूर्ते सावधान सुलग्नः सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान। आदित्यादिनवग्रहा शुभकरा मेषादयो राशयो नक्षत्राणि सयोगकाश्च तिथयस्तद्देवतास्तद्गणाः मासाब्दा ऋतवस्तथैव दिवसा सन्ध्यास्तथा रात्रयः सर्वे स्थावरजङ्गमा प्रतिदिनं कुर्वन्तु नो मङ्गलम्। शुभमुहूर्ते सावधान सुलग्नः सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान। यो देवो भुवि वर्तते कलियुगे वैकुण्ठलोकस्थितौ भक्तानां परिपालनाय सततं कारुण्यवाराणिधि श्रीशेषाख्यधरेन्द्रमस्तकमनिर्भक्तैकचिन्तामणिः श्रीमद्वेङ्कटभूधरेन्द्रमणः कुर्याद्धरिर्मङ्गलम्। शुभमुहूर्ते सावधान सुलग्नः सावधान श्रीलक्ष्मीनारायण ध्यान सावधान। भगवंताचा विवाह मोठ्या थाटामध्ये पार पडतो। अत्यंत 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 ऐश्वर्याने युक्त असा हा विवाह सोहळा। विवाह पश्चात भगवंतास वरदक्षिणा स्वरूपात दिली जाते। जी वरदक्षिणा दिली जाते ती वरदक्षिणा राजा देतात। शतभार किरीट मागे सांगितल्याप्रमाणे 100 भार वजनाचं किरीट भगवंतास समर्पित केलं जातं। सुवर्णाचं ताट वाटी भोजन पात्र इत्यादी समग्र काही जे काही सोन्याचं आहे थाली इत्यादी जे सर्व काही दिलं जातं। एक कंठीहार दिला जातो। लिंबा एवढे असलेले मोती सध्याच्या काळातले नाही त्या काळातले लिंबा एवढे त्याच्यामुळे शोधायला जाऊ नका कोणी। लिंबा एवढे जाड मोठे असलेले मोती त्यांचा हार दिला जातो। नागभूषणाचा हार दिला जातो। तलवार दिली जाते इत्यादी सर्व अलंकाराने विभूषित भगवंताला करतात। भगवंत काहीही स्वीकार करत नाहीत व शेवटी मर्यादा आहे मान आहे नातेवाईक आहेत असं म्हणून शेवटी ते सर्व काही स्वीकार करतात व शेवटी कंकण बंधनाचा कार्यक्रम प्रारंभ होतो। मंगळसूत्रादी जे काही विधी आहेत
ते विधी प्रारंभ होतात तेव्हा बृहस्पती आचार्य म्हणतात, बृहस्पती उवाच अत्रि गोत्र समुद्भूतां सुवीरस्य प्रपौत्रिकां सुधर्मन्नस्तु पौत्रीं च पुत्री आकाश भूपते त्वमंगीकुरु गोविंद कन्यां कमललोचनां। बृहस्पती आचार्य आकाश राजाच्या वतीने भगवंतास प्रार्थना करत आहेत। बृहस्पती आचार्य म्हणतात, अत्रि गोत्रामध्ये उत्पन्न झालेली, अत्रि गोत्र समुद्भूतां सुवीरस्य प्रपौत्रिकां, सुवीर राजाची प्रपौत्री, सुधर्मनस्तु पौत्रीं च, सुधर्म राजाची नात, पुत्री आकाश भूपते, आकाश राजाची पुत्री कन्या, त्वमंगीकुरु गोविंद कन्यां कमललोचनां, पद्मावती कन्या जी आहे तिचा तुम्ही स्वीकार करावा भगवंता। अशा पद्धतीनं बृहस्पती आचार्य प्रार्थना करतात। त्याच्यावर वशिष्ठ मुनी म्हणतात भगवंताच्या वतीने, वशिष्ठ उवाच प्रपौत्रस्य ययातेस्तु पौत्रस्यामित तेजसः शूरसेनस्य राजेन्द्र वसुदेवस्य भूपतेः पुत्रस्य वेङ्कटेशस्य गोत्रो वशिष्ठो संज्ञके जातस्यात्रिकुलोत्पन्नां कन्यां कनकभूषितां ग्रहिष्यामो वयं राजं तव पुत्री नृपोत्तमा। वशिष्ठ ऋषी म्हणतात, हे राजा, वशिष्ठ गोत्रामध्ये उत्पन्न झालेले ययाती राजाचे पणतू, शूरसेन राजाचे नातू, वसुदेव राजाचे पुत्र श्री व्यंकटेश अर्थात श्री श्रीनिवास यांच्यासाठी कमल नयनी सर्वालंकाराने सुसज्जित अलंकृत असलेली अत्रि गोत्रात उत्पन्न झालेली आकाश राजाची कन्या, तिचा आम्ही स्वीकार करतो। पत्नी रूपाने आम्ही श्रीनिवास परमात्मा त्या पद्मावतीचा पत्नी रूपाने स्वीकार करत आहेत, अशा पद्धतीने म्हणतात। नंतर पद्मावती मातेस धर्माचा उपदेश दिला जातो की कशा पद्धतीने राहावं, कशा पद्धतीने राहू नये। बघा, ही सगळी लोक विडंबना आहे। लक्ष्मी देवीला धर्म सांगण्याचा अधिकार कोणाचा हो? लक्ष्मी सन्निधान आहे त्यांच्यात, त्याच्यामुळे हे सगळं लोक विडंबना आहे। पतीच्या भोजनानंतर भोजन करावं, पतीच्या उठण्यापूर्वी उठावं, पती झोपल्यानंतर झोपावं, पती जेव्हा बसलेले आहेत तेव्हा शक्यतो उभं टाकावं, त्यांनी आज्ञा दिल्यावर बसावं, पतीची सेवा करावी, इत्यादी इत्यादी जे काही धर्म सांगतात ते सर्व काही त्यांना सांगण्यात येतं। विवाह हा एकूण 5 दिवस चालतो। नंतर भगवंत व पद्मावतीची पाठवणी होते। प्रत्येक जण रडतात, दुःख शोक प्रगट करतात, आमची पद्मावती माता आता इथून जात आहे, पती सोबत जात आहे। तेव्हा भगवंत देखील रडायला लागतो। बघा, चेष्टा आहे भगवंताची। भगवंत रडतात तेव्हा सर्वजण म्हणतात, भगवंता तुला काय झालं रे बाबा रडायला? तेव्हा भगवंत म्हणतो, मला माझ्या बहिणीची सुभद्रेची आठवण येत आहे, मला तिची पाठवणी लक्षात येत आहे, मला त्यांची पाठवणी आता आठवत आहे, त्याच्यामुळे मला रडायला येत आहे। सर्वजण भगवंतास व पद्मावती मातेस नमस्कार करतात व त्यांची पाठवणी करतात। पाठवणी करत असताना सोबत नवसंसार देण्याची पद्धत आहे। तसंच आकाश राजाने देखील नवसंसार दिला, अर्थात संसार उपयोगी वस्तू दिल्या। काय काय दिलं? अगणित तांदळांच्या पोत्यांनी भरलेल्या बैलगाड्या, अगणित मुगाची डाळ भरलेले पोते व अगणित अशा मुगाच्या डाळींनी भरलेल्या बैलगाड्या, तांदूळाच्या व मुगाच्या डाळींनी भरलेल्या बैलगाड्या, अनेक भार गुळ व चिंच, 100 हंडे घडे दूध, शेकडो घडे दही, 500 मेथी व इत्यादी पदार्थांनी भरलेले घडे, 200 घडे त्याच्यामध्ये वांग, 200 घडे आंबे, 200 घडे केळं, 200 घडे कंदमुळ, 200 घडे मिरच्या, 200 घडे आवळे, 10,000 घोडे, 5,000 गायी, 1,000 हत्ती, 200 दास्या, अनेक रत्नांनी युक्त मडवलेला सुवर्ण रत्न जडित पलंग,
एवढं सगळं काही भगवंताला संसार उपयोगी वस्तूमध्ये त्या आकाश राजाने दिलं. भगवंत गरुडावर बसतात, पद्मावती मातेस घेतात व निघतात. निघाल्यानंतर सर्वजण आकाश राजा इत्यादी त्यांच्या मागे 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 भगवंत वरती आकाशात उडतायत, हे त्यांच्या मागे 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 येत आहेत. भगवंत मागे वळून बघतात, अरे कुठपर्यंत जाल बाबा, आमच्या माग काय हवंय तुम्हाला, सांगा तरी. भगवंत म्हणतो, इथपर्यंत मागे का आलात? आता मुलगी मला दिली आहे ना, आता मी सांभाळ करतो की, तुमच्या मुलीचा चिंता कशाला करतात, विश्वास ठेवा. इतक्या मागे का आलात असं विचारल्यावर भगवान उवाच दूराध्वानम महाराज किमर्थम त्वं समागतः. आकाश राजा, तू इथपर्यंत का आलास? तेव्हा राजा म्हणतात, राजोवाच भक्तिम देह्यचलाम कृष्ण सकुटुंबस्य मे नद्यः. भगवंता, आम्हाला फक्त आणि फक्त काय पाहिजे, तर आम्हाला फक्त तुझी भक्ती पाहिजे. असा आशीर्वाद दे की आमची भक्ती कधीही, तुझ्यावरचा विश्वास, तुझ्यावरची भक्ती कधीही आमची तुटू नये, असा आशीर्वाद दे. म्हणल्यावर भगवंत विशेष अनुग्रह करतात. त्या आकाश राजावर ज्ञान भक्ती वैराग्याचा भरभरून अनुग्रह करतात. तिथून पुढे भगवंत अगस्त्य आश्रमामध्ये येतात. तिथे 6 महिने राहतात. तिथे 6 महिने राहत असताना आपले जे काही सोबत आलेले वराडी आहेत, वरयात्रेकरू आहेत, त्यांना आपापल्या स्थळी जायला सांगतात. सर्व देवी देवता स्वलोकामध्ये निघून जातात. सगळेजण म्हणतात की बाबा इथे 6 महिने का राहत आहेत? तर तेव्हा भगवंत म्हणतात, जेव्हा समावर्तन केलं होतं तेव्हा संकल्प घेतलेला असतो, प्रतिज्ञा केलेली असते की 6 महिने विवाहानंतर 6 महिने पर्वतारोहण करणार नाही. समावर्तन आजच्या काळात देखील केलं जातं विवाहाच्या आधी, व तेव्हा संकल्प केला जातो की पर्वतारोहण इत्यादी करणार नाही. आणि आजकाल झालंय असं की विवाहाच्या दुसऱ्या दिवशीच लोक मधुचंद्राच्या रात्रीसाठी म्हणून कुठेतरी निघून जातात आणि निघून गेल्यावर ते पर्वतारोहण करतात. धर्म निषिद्ध आहे. मग सुरुवातीलाच भगवंताला देव ब्राह्मणाच्या साक्षीने शपथ का घेतली, प्रतिज्ञा का केली? ती प्रतिज्ञा भंग केल्याने अधर्म होतो, त्याचाच पुढे चालून त्रास होतो. 6 महिने लग्नानंतर पर्वतारोहण करू नये हे धर्मशास्त्र आहे. भगवंत म्हणतो, मी प्रतिज्ञा केलेली आहे समावर्तनाच्या वेळेस की मी 6 महिने पर्वतारोहण करणार नाही. मग काही जण म्हणतात, बाबा विवाह झाल्यावर आमचं कुलदेवत व्यंकटेश आहे, व्यंकप्पा आहे, तर आम्ही दर्शनाला जायचं का? जायचंय, पण 6 महिन्यानंतर असं धर्मशास्त्र सांगतं. पर्वतारोहण करायचं नाही 6 महिने. मग 6 मासानंतर भगवंत पद्मावती मातेसोबत सुखाने स्वतःच्या निवासस्थानी राहतात. अशी ही कथा शतानंद मुनी जनक राजांना सांगतात. शतानंद मुनी याची फलश्रुती सांगतात. विवाहाच्या अध्यायाची फलश्रुती सांगताना म्हणतात, शतानंद उवाच विवाहाध्याय माहात्म्यं ये शृण्वन्ति जनेश्वरः तेषां भाग्योदयं वक्ष्ये शृणुराजन् सविस्तरं कोटिकन्यां प्रदानेन यावद्भूमि प्रदानतः यत्फलं लभते देहिं तत्फलं श्रवणादरात् ये उत्सवं कारयन्ति वैवाहं वेंकटेशितुः तस्योत्सवं भवेद्राजन् वेंकटेश प्रसादतः. जनक राजा नीट श्रवण कर, काय सांगत आहे असं शतानंद मुनी जनक राजाला म्हणतात. जे कोणीही विवाहाची कथा ऐकतात त्याचे भाग्योदय होते. कोटी कोटी कन्यादानांचं फळ व कोटी कोटी पृथ्वीदानाचे फळ त्यांना प्राप्त होते. जो कोणी ही कथा ऐकून भगवंताचा विवाह मोठ्या उत्साहाने लावून देतो, भगवंताचा विवाह मोठ्या उत्साहाने साजरा करतो, त्याच्यावर भगवान व्यंकटेश्वर विशेष कृपा आशीर्वाद करतात. ही जी कथा आहे मी तुम्हाला सांगितली असं शतानंद मुनी म्हणतात. मी नाही, ही कथा मी जी तुम्हाला सांगितली आहे तिच्याने सर्व तुमचे मनोरथ पूर्ण होईल, यात तीळ मात्र संदेह नाही, असे शतानंद मुनी जनक राजास सांगतात. ही कथा आपण यथाशक्ती यथामती मागील अनेक दिवसांपासून ऐकत आहोत.
भगवंताची लीला, भगवंतानं अनेक आपल्याला धर्म सांगितले, धर्मोपदेश केले. विश्वास रक्षते इत्येव विश्वास, रक्षण ठेवून आपल्याला कार्य करायचं आहे. भगवंताविषयी नित्य अनुष्ठान इत्यादी कर्म करायचे आहेत. व सगळ्यात महत्वाचं श्रवण, कीर्तन, स्मरण इत्यादींवर विशेष लक्ष देऊन आपल्याला आपलं कर्म करायचं आहे. त्याच्यामुळे सतत नवविधा भक्तींचं चिंतन करत भगवंताची सेवा करावी. भगवंताची सेवा गुरु अंतर्गत राहून करावी. गुरु अंतर्गत असलेल्या परमात्म्याची सेवा करावी. भगवान श्रीनिवास श्रीभूपती असलेले भगवंत अवश्य आपल्यावर सर्वांवर विशेष अनुग्रह करतील, यात काही संदेह नाही. झालेली सेवा महास्वामी यांच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाखिलम तथा विमत्कृता पूजा तत्प्रसादेन नन्यथा तद्भक्ति तत्फलं मह्यं तत्प्रसाद पुनः पुनः कर्मण्यसो हरारेवं विष्णोस्तृप्तिकर सदा. धन्याम् इदं ज्ञानं हरेः पूजा हरेरेवोदितं सदा. हरेधीनं च सर्वत्र इत्येवं न्यासो हरो स्मृता. यः सर्वगुणसम्पूर्णः सर्वदोषविवर्जितः प्रियतां प्रीतयेवालं विष्णोर्मे परमस्रुत. अनेन भावि यत्पुण्यम् आवाप्नोतु. गुरोर्मम श्रीकृष्णार्पणमस्तु.